क्वेश्चन काय आहे, अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ द टॅप्स आर ऑन. एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये 2 नळ आहेत. तर ती जी टाकी आहे ती 2 तासामध्ये पूर्ण भरते जर काय, इफ बोथ द टॅप्स आर ओपन. पुढे काय दिलंय, इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ऍट द गिवन टाइम. जर एकच टॅप जर चालू असेल, टॅप म्हणजे काय, नळ. काय म्हणतंय, इफ ओनली वन टॅप इज ओपन ऍट द गिवन टाइम. एकदा जर एकच नळ असेल चालू, 2 नाही, आता एकच, तर काय म्हणतंय, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours more than the larger one to fill the tank. तर जे 2 टॅप आहेत, 2 नळ आहेत, त्यापैकी एक नळ लहान आहे, एक नळ मोठा आहे. तर जो छोटा नळ आहे तो जर चालू केला त्या टाकीमध्ये, तर ती टाकी भरण्यासाठी मोठ्या नळाला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 3 तास जास्त कुणाला लागतात, छोट्या नळाला लागतात. समजलं एवढं. हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. तर प्रत्येक टॅप ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लावतो, प्रत्येक टॅप म्हणजे छोटा आणि मोठा. म्हणजे हा प्रश्न आणि ते वरचं जे प्रश्न होता त्याच्यासारखाच झालाय बघा. कसं माहिती का, त्याच्यामध्ये पण 2 जण होते. त्याच्यामध्ये काय केलं, एकाने जर काम केलं तर इतक्या दिवसात होतंय, दोघांनी जर केलं तर एवढ्या दिवसात होतंय. तर मग प्रत्येकाने जर एकट्यानेच काम केलं तर किती दिवसात होतंय, ह्याच्यासारखाच प्रश्न आहे. तो प्रश्न आणि हा प्रश्न काही फरक नाही, एकच कन्सेप्ट आहे. सॉल्व्ह करण्याची मेथड सुद्धा एकच आहे, फक्त तिकडं वर्क होतं, इकडं वर्क नाही. तर इथं टॅपने किती फिल करण्याचे म्हणजे त्यांचे किती वेळ लागतंय ही कन्सेप्ट आहे फक्त. म्हणजे एवढीच कन्सेप्ट बदलली, बाकी सगळं सारखंच आहे. तर पाहूया. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं जरी कळालं की 2 टॅप आहेत, एक कसा आहे छोटा आणि एक आहे मोठा. तर ह्याच्यामध्ये जे मोठा टॅप आहे तो ते टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो तो आपल्याला माहिती का, किंवा छोटा टॅप आहे तो किती वेळ ते टाकी भरायला वेळ लावतो ते माहिती का. फक्त आपल्याला काय दिले, रिलेशन दिलेले आहे मोठ्या टॅपचं आणि छोट्या टॅपचं, की जो छोटा टॅप आहे, छोटा टॅप त्याला वेळ किती लागतो, तर मोठ्या टॅपला जेवढा वेळ लागतो ते टाकी भरायला त्याच्यापेक्षा किती तास जास्त लागतात छोट्याला, किती तास, 3 तास जास्त लागतात. तर आपण इथं काय करू, कन्सिडर करायचं सगळ्यात आधी. तर या ठिकाणी काय कन्सिडर करायचं, तर तो जे मोठा टॅप आहे, मोठा टॅप आहे ते टाकी भरायला किती वेळ लावतो माहिती का आपल्याला. काय समजायला, हे चमकले वर चमकते, प्रोजेक्टरच चमकत आहे. कुणा कुणाला चमकत आहे एवढे रे, कोणतं पडतं पांढराच पडत आहे. प्रोजेक्टर का ट्यूब चमकते, तर सगळे आता या ठिकाणी 2 टॅप आहेत. तर जे मोठा टॅप आहे, लार्जर टॅप, तर त्या टॅपला ते टँक भरण्यासाठी किती तास लागतात हे आपण कन्सिडर, आपल्याला माहित नाहीये तर ते कन्सिडर करायचे आपल्याला. तर किती वेळ लागते हे ते टँक भरण्यासाठी त्या मोठ्या टॅपला, ते आपण कन्सिडर करू x आवर्स. किती आवर्स, x आवर्स. तर लेट द लार्जर टॅप, 2 टॅप आहेत ना, एक स्मॉलर आणि एक लार्जर. लेट द लार्जर टॅप टेक्स x आवर्स, किती वेळ लागते त्याला, x आवर्स टू
fill the tank. त्याला किती वेळ लागतो? 6 hours लागतात टू फिल द टँक कम्प्लिटली. पूर्ण टँक भरण्यासाठी तेवढा वेळ लागतो त्याला. आता तुम्हाला माहिती लार्ज टॅपला 6 hours लागतात. तर मग जसं त्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं होतं की एका जणाला जर समजा एक जण त्याला जे वर्क दिले ते जर 5 दिवसामध्ये कंप्लीट करत असत तर एका दिवसामध्ये किती करता येते? आठवतंय का तो क्वेश्चन? म्हणजे कुणी सुद्धा अभ्यास केला नाही ते क्वेश्चन. एक मुलगा आहे, तो एखादा वर्क आहे, पर्टिक्युलर वर्क जे काय आहे समजा ते वर्क पूर्ण करायला त्याला 5 दिवस लागतात. तर एका दिवसात किती काम करतो तू? आठवते का नाही? अभ्यास नाही करत तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला, आता काय सांगू तुम्हाला, काहीच करत नाही तुम्ही अभ्यास, काहीच. कशामध्ये होतं ते? क्वाड्रॅटिक मध्ये होतं का पहिल्या चॅप्टर मध्ये? पहिल्या चॅप्टर मध्ये होतं का प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये होतं? हा बघा, निशा टेक्स X days to complete work alone. Total work done by निशा in 1 day. निशाला X days लागतात एखादं कंप्लीट वर्क कंप्लीट करण्यासाठी. तर ती एका दिवसामध्ये किती वर्क करते? 1/x. तर मग तसंच या क्वेश्चन मध्ये मला सांगा, हा लार्जर टॅप आहे, त्याला एवढे आवर्स लागतात ते टँक कम्प्लिटली भरण्यासाठी. तर मग तो टॅप एका तासामध्ये किती ते टँक भरू शकतो? किती भरतो? 1/x. आता त्याच्यामध्ये डेज होतं, त्याच्यामध्ये आवर्स. त्याच्यामध्ये आपण 1 day चं काढलं, इथं किती? 1 hour चं काढायचं. तर या ठिकाणी काय म्हणणार आपण? एका तासामध्ये लार्जर टॅप ती जी टाकी आहे त्याच्यामधला किती पार्ट भरतो एका तासामध्ये? तर किती भरतो एका तासामध्ये? 1/x. आलं का लक्षात? तर इथं काय लिहायचंय आपल्याला आता? पार्ट ऑफ टँक filled बाय कोणता टॅप? बाय द लार्जर टॅप इन किती आवर्स? 1 hour. ऑनलाईन वाले आहेत का कनेक्ट? आवाज येतोय का? तर बघा, मी इथं हे जे स्टेटमेंट लिहिले काय आहे एकदा सांगतो तुम्हाला. पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय लार्जर टॅप इन 1 hour. ती जी टाकी आहे, ती जी टँक आहे, ती टँक त्या टँक मधला पार्ट एका तासामध्ये किती भरणार आहे लार्जर टॅपनी? 1/x. ठीक आहे. आता मला सांगा, लार्जर टॅप जे आहे त्याला टाकी पूर्ण कम्प्लिटली टँक भरण्यासाठी x आवर्स लागतात. तर त्या स्मॉलर टॅपला किती वेळ लागतो? काय दिले बघा, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours more than the larger one to fill the tank. तर स्मॉलर टँकला किती वेळ लागणार? x plus 3 hours ते टँक पूर्ण भरायला. कोणाला? स्मॉलर टॅपला. तर आता आपण स्मॉलर टॅप साठी लिहू, द स्मॉलर टॅप टेक्स किती आवर्स? x plus 3 hours to fill tank completely. बघा, हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं याच्यापूर्वी पण, हे MPSC UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या लेवलचे क्वेश्चन आहेत आणि हे हमखास दिसतातच. आता इथपर्यंत समजलं.
आता जसं आपण हे पाहिलं की लार्जर टॅप एका तासामध्ये 1/x टाकी भरतो, 1/x पार्ट त्या टाकीचा भरतो. तर मग पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय कोणता टॅप आता? बाय द स्मॉलर टॅप इन 1 hour. किती? 1/x+3. समजलं का? हे समजलंय का इथपर्यंत? बघा इथं काय लिहायचंय आपल्याला? पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय, आता दोघांनी पण पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय बोथ द टॅप इन 1 hour. तर दोन्ही पण टॅप एका तासामध्ये किती टाकी भरणार? तर 1/x+1/x+3. समजलं एवढं? पण क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, सुरुवातीचं स्टेटमेंट बघा. अ टँक fills completely in 2 hours if both the taps are open. टाकी किती वेळामध्ये भरते? दोन्ही टॅप जर चालू असल्यावर 2 hours भरते. मग 1 hour मध्ये किती टाकी भरण? अर्धी टाकी, म्हणजे 1/2. बरोबर आहे. तर इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय सुरुवातीलाच? टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ द टॅप्स आर ऑन. तर मग इथं काय लिहिणार? इथं लिहायचं आपल्याला की जर दोन्ही पण टॅप ऑन असले if both the taps are on, tank fills in किती hours? in 2 hours. तर दोन्ही पण टॅप जर चालू असले तर टँक किती पूर्ण टँक फिल होती? 2 hours मध्ये. बरोबर आहे. तर 1 hour मध्ये किती टँक फिल होती जर दोन्ही टॅप असल्यावर चालू? तर इथं काय लिहिणार? पार्ट ऑफ टँक filled by both the tap in 1 hour. तर एका तासामध्ये ते दोन्ही पण टॅप जे आहेत किती टाकी भरणार? 1/2. आता मला सांगा, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आणि आपण काढलेलं हे आहे. हे दोन्ही पण सेम आहेत का नाही बघा. पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय बोथ द टॅप इन 1 hour. दोन्ही टॅप एका तासामध्ये एवढी टाकी भरतात अभिषेक. आणि क्वेश्चन मध्ये काय आपल्याला क्वेश्चन काय मिळाले तर वरच्या पहिल्या ह्याच्यावर की पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय बोथ द टॅप, दोन्ही टॅप जर चालू असले तर एका तासामध्ये किती टाकी भरतात? ती 1/2. म्हणजे हे दोन्ही सेम आहे का नाही? तर मग या ठिकाणी हे इक्वेशन फॉर्म होते का नाही? 1/x+1/x+3 इज इक्वल टू 1/2. तर ही आहे, याला म्हणायचं अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. फर्स्ट कंडिशन आपण कशामध्ये यूज करत होतो? फर्स्ट आणि सेकंड कंडिशन. चॅप्टरचं नाव काय होतं? दोन कंडिशन कोणत्या चॅप्टर मध्ये पाहिल्यात आपण? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तिथं 2 इक्वेशन लागतात. इथं 2 कंडिशन नाही, इथं एकच कंडिशन असते. तर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता ही जी कंडिशन मिळाली आपल्याला, याला काय करायचं आपल्याला?
सॉल्व्ह करायचंय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते आपल्याला, मग त्याला सॉल्व्ह करायचं, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. आलं का लक्षात? तर आता याला कसं सॉल्व्ह करायचं, तर आता 1/x + 1/x + 3 = 1/2 कसं सॉल्व्ह करणार, तुम्हाला आयडिया आहे का? क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. तर आता 1 नी या x + 3 ला मल्टिप्लाय करायचं. 1 × x + 3 x + 3 प्लस 1 × x खाली काय येणार, x × x + 3 = काय, 1/2. इथपर्यंत काय डाऊट? आता बघा हे ब्रॅकेट आता काढून टाकू आपण. इथं काय राहील, x + 3 + x, खालच्या साईडला x × x x × x² हा x × 3 3x = 1/2. आता काय करायचं, हे न्यूमरेटर जे आहे का, x + x किती येते, x + x + 3 अपॉन x² + 3x = 1/2. आता काय करणार, एवढं आलंय. आता नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लाय करायचं. तर 2 नी याला मल्टिप्लाय करू, 2 × 2x + 3 1 × x² + 3x 2 × 2 2 2 जा 4x 2 3 जा 1 नी याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हेच ब्रॅकेट येणार आहे, तर x² + 3x. आता काय करायचंय, हा जो 4x आणि 6 आहे याला राईट साईडला नेऊ आपण, तर काय येते, इकडे झिरोच राहील. तर 0 = x² आधी लिहू प्लस 3x मायनस तर काय 0 = x², 3x - 4x किती येते, -x -6. तर आता हे जे इक्वेशन आलेले आपल्याला, याला आपण प्रॉपरली लिहू, x² - x - 6 = 0. आता आपल्याला इथं फॅक्टर्स पडायचे. फॅक्टर्स आता बघा, इथं 1 आहे, इथं -6. 1 × -6 किती येते, -6. तर 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, -6, आणि 2 नंबरचं ऍडिशन किती आलं पाहिजे, -1. आता असे नंबर सांगा मला ते दोन, यांचं किती, मायनस हा -3 × 2 बघा, 3 2 जा 6 मायनस इंटू प्लस मायनस, आणि इथं -3 आणि 2 -3 + 2 -3 + 2 -1 म्हणजे बरोबर आहे हे फॅक्टर्स. तर आता काय करायचं, x² ॲज इट इज. आता आधी काय लिहिणार, -3 + 2x - 6 = 0. आता x² ला कसं लिहिणार, x × 3 × 2 × आता 2 च्या टेबल मध्ये 6 येते, किती, 2 3 येते. आता कॉमन काढायचं, इथं या दोन्ही मधून काय कॉमन निघणार, x मायनस या दोन्ही मधून काय कॉमन आहे, इथं काय राहिलं, = 0. आता इथे x - 3 x - 3 x - 3 = 0. सॉरी, आता इथं काय आहे ना,
x plus 2 equal to 0. आता x minus 3 equal to 0 or x plus 2 equal to x is equal to or x is equal to. आता x म्हणजे काय आहे आपल्या क्वेश्चन मध्ये बघा काय घेतलं x लार्जर टॅप टेक्स x hours to fill the tank completely. तर जे लार्जर टॅप आहे तर त्याला 3 hours का -2 hours लागतात 3 hours. तर जे निगेटिव्ह आहे तर टाइम हा कधी निगेटिव्ह असते का तर इथं लिहायचं टाइम cannot be negative. तर x is equal to 3 ही आपली व्हॅल्यू आहे. तर लार्जर टॅप जे आहे त्याला किती वेळ लागतं 3 hours आणि स्मॉलर टॅप जे आहे त्याला किती वेळ लागतं जास्त x plus 3. लार्जर टॅपला किती वेळ लागतंय बघा x plus 3 hours. स्मॉलर टॅप लार्जरला x लागते तर स्मॉलरला किती लागते x plus 3. तर x plus 3 x ची व्हॅल्यू किती 3 plus 3 किती झाले 6 hours. तर काय लिहिणार आहे स्टेटमेंट लिहायचं आपल्याला. तर लार्जर टॅप takes 3 hours to fill the tank completely. आणि दुसरं काय लार्जर टॅप टेक्स 3 hours and smaller tap takes 6 hours. आता लिहू शकतो to fill tank completely.